कलावती आई यांचे बालपण. बाळ 7 महिन्यांची असताना तिच्या खांद्याला मोठ्या सुपारी एवढे गळू झाले. त्यावेळी नुसते रडणेच नव्हे तर तिने किंचित किरकिर देखील केली नाही. परंतु तिच्या गळूकडे पाहणाऱ्यांना मात्र अत्यंत वाईट वाटून ते सर्व तिच्या सहनशीलतेबद्दल व शांत वृत्तीबद्दल आश्चर्योद्गार काढीत असत. बाळ 10 महिन्यांची असताना चालू लागली आणि पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने बोलायला सुरुवात केली. परंतु दादा, बाबा असा कोणताही बाल सुलभ शब्द न उच्चारता हरी हाच शब्द तिने प्रथम उच्चारला आणि त्यानंतर 6 महिन्यात सर्व काही बोलू लागली. ती स्मित हास्य करून बोलू लागली की ऐकणारा मोहिनी टाकल्याप्रमाणे गुंग होऊन जात असे. बाळची खेळण्याची तऱ्हा काही वेगळीच होती. ती इतर मुलीत मिसळत नसे. बाळ, तुला खेळणी कोणती हवीत असे बाबूरावांनी अगर कोणी आप्तेष्टांनी जर तिला विचारले तर त्या खेळण्यांपैकी राम, कृष्ण, दत्त, शंकर, गणपती, मारुती इत्यादी देवादिकांच्या मूर्तीस ती पसंत करी. कृष्णाची मूर्त तिला अत्यंत आवडत असे. त्यामुळे मध्यभागी कृष्णाची मूर्त ठेवून दोन्ही बाजूस इतर मूर्ती ती ठेवी. बहुत करून पाळण्यात बसून खेळणेच तिला आवडे. गणपतीच्या मूर्तीचे लाड करीत असता तिच्या हातातून निसटून ती पाळण्याच्या खाली पडली. बरोबर उभे 2 भाग झाले. ते पाहताच बाळने आक्रोश सुरू केला. बाबूरावांनी जेव्हा गणपतीचे तुकडे सरस लावून पूर्ववत जमून दिले त्यावर बाळचे रडणे थांबले. त्यावेळी बाळ अवघी 3 वर्षांची होती. कोणी भिक्षेकरी दारात आला की त्याला भिक्षा घालण्याकरिता बाळ नेहमी हौसेने पुढे जात. एके दिवशी ती दारात उभी असता एक भिकारीण आपल्या मुलासाठी एक अंगरखा मागू लागली. त्यावेळी तिने आपल्या अंगातला स्वेटर लगेच काढला आणि हे घाल असे म्हणत तो त्या बाईच्या स्वाधीन केला. पण ही गोष्ट मात्र तिने कोणालाही सांगितली नाही. ज्या गोष्टीच्या अनुकरणाने सत्याकडच्या वाटचालीस मदत होईल त्याचेच अनुकरण तिच्याकडून घडत असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, एके दिवशी दारात एक बैरागी आला व तो ओम ओम म्हणू लागला. त्यावर भिक्षा घातल्यानंतर तो निघून गेला. पण तेव्हापासून ते ओम हे अक्षर तिने थोडा वेळ म्हणून सोडून दिले. असे न घडता पुढे सिद्धारूढ स्वामींकडून मंत्रोपदेश मिळेपर्यंत तिच्या जिभेवर ते सारखे घोळत राहिले. त्यावेळी बाळचे वय अवघे 4 वर्षाचे होते. वयाच्या 5व्या वर्षापासून बाळ मराठी, कानडी, हिंदी, गुजराती भाषेतील भजने म्हणत असे. बाळाला जरी पुष्कळची भजने पाठ येत होती तरी त्याचा तिला तिळमात्रही गर्व नव्हता. एखादा कोणी भिक्षेकरी दारात आला आणि गाणी म्हणू लागला तर 2 गाणी अधिक म्हणायला लावून वडिलांच्या परवानगीने सीतामाईंकडून खाऊ अगर जेवण मागून घेऊन त्यास देऊन ती पाठवीत असे. बाळाच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे गोष्टीत तथ्यांश नाही हे एकदा तिला समजले की पुन्हा त्या गोष्टीकडे तिचे लक्ष कधीच जात नसे. उदाहरणार्थ, विकतचे पदार्थ खाल्ले तर कधी कधी आपले आरोग्य बिघडण्याचा संभव असतो. म्हणून आपल्याला हवे ते पदार्थ स्वच्छतेने व प्रेमाने घरीच तयार करून आपण खावेत. म्हणजे ते खाण्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि तेने करून देवाची सेवाही आपल्याकडून उत्साहाने व नियमितपणे घडते असे बाबूरावांनी तिला समजावून सांगितले. तेव्हापासून विकतच्या पदार्थांकडे कधीच तिचे लक्ष गेले नाही. कळू लागल्यापासून विंचरून घेणे, अंघोळ करणे, कपडे धुणे इत्यादी स्वतःची कामे बाळ स्वतःच करीत असे. एकदा बाळच्या मैत्रिणीने तिला विचारले, बाळ, तुझे कपडे तूच धुतेस की काय? तेव्हा मी स्वयंसेवक आहे ग असे बाळने हसत हसत तिला उत्तर दिले. अद्यापही आई स्वतःचे काम स्वतःच करून घेत असल्याने बाळपणातील स्वयंसेवक या शब्दाची सत्यता पटते. बाळचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती कपड्याला साबण लावित असताना तिच्या हातातील वडी पूर्ण झिजेपर्यंत चौकोनी ती चौकोनीच राही. हे त्यांच्या लक्षात जाई ते बाळच्या व्यवस्थितपणाचे कौतुक करीत असत. एके दिवशी संध्याकाळी 5 वाजता बाबूराव बाळाला घेऊन समुद्र किनाऱ्यावर सहज फिरायला गेले आणि तेथे ते गीता वाचत बसले. बाळाने बसल्या बसल्या वाळू कोरून एक गुहा तयार केली व त्यावर ध्वज उभा करून ती स्वस्तपणे हात जोडून बसली. बाबूरावांचे वाचन संपल्यावर त्यांना उद्देशून बाळ म्हणाली, अण्णा, मी या गुहेत ओम 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 असे म्हणत डोळे मिटून पुष्कळ दिवस बसणार. बाळाला 7वे वर्ष लागले तेव्हा तेथील शाळेत तिचे नाव दाखल करण्यात आले. एके दिवशी यमुनाबाई म्हणाल्या, बाळ, जसे तू कीर्तन करतीस तसेच कधी कधी प्रवचन करीत जा.
म्हणजे ते ऐकून आम्हाला त्याचाही आनंद लुटता येईल. तेव्हा बाळ म्हणाली, यमुनाक्का, मी कीर्तन करते म्हणजे यात माझ्या पदरचे काही नाही. बाहेर जे ऐकते त्यातील लक्षात राहिलेले तेवढे तिथे मी बोलते. प्रवचन म्हणजे अनुभवाचे सांगणे असावे, तरच लोकांच्यावर परिणाम होतो. एक फूल तयार करायला देवाला किती श्रम पडत असतील असे म्हणून ती फुलांच्या झडलेल्या पाकळ्यांपैकी एकही वाया जाऊ देत नसे. रोज पूजेअंती बाळ देवाला आळवी. त्या समयी, हे प्रभो, मी लहान आहे ना, तेव्हा माझ्याकडून तुझ्या सेवेत काही चुकत असेल तर तू रागवू नकोस. तुला आवडेल अशीच माझ्याकडून तू सेवा करून घे. तुझ्या पायापासून क्षणभरही मला दूर ठेवू नकोस. तू पाणी झालास तर मला माशाचा जन्म दे. तू हरिण झालास तर मला पाडच कर. तू डोंगर झालास तर मी गवत होईन. तू मोती झालास तर मी सूत होईन. तू मेघ झालास तर मी चातक होईन. सध्या तू देव आहेस ना, म्हणून तुझे दास्यत्व मला दे, असे म्हणत असे. त्यावरती ध्यान करी. श्रावण सोमवार, एकादशी व शिवरात्र या दिवशी बाळ शेतातून तुंब्याची फुले आणून ती ओम 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 असे म्हणत महाबळेश्वरावर वाहत असे. गोकर्णाला ती फुले आणायला पसाभर मिळत होती. तरी देखील स्वकष्टाने केलेली सेवा देवाला फार आवडते अशी तिची श्रद्धा असल्याने तिने ती कधीच विकत घेऊन देवाला वाहिली नाहीत. यमुनाक्का म्हणाल्या, काय ग बाळ, तू जे काही करतेस ते सर्व काही अगदी गुप्त ठेवतेस. त्यावर बाळ म्हणाली, यमुनाक्का, शेतकरी धान्य पेरतो आणि लगेच झाकून ठेवतो, म्हणून त्याला त्याच्या 10 पटीचे धान्य मिळते. त्याप्रमाणे आम्ही आचरलेली सत्कर्मे गुप्त ठेवली असता त्यापासून आपल्याला योग्य फळ लाभते, असे शिवराम स्वामी यांच्या प्रवचनात मी ऐकले होते. बाळ जे ग्रंथ वाचित असे त्यांच्यावर तिचे अत्यंत प्रेम होते. ग्रंथ वाचित असता प्रत्यक्ष संतच आपल्याला सांगत आहेत आणि ते आपण ऐकत आहोत अशी तिची भावना होती. तिचे ग्रंथ रेशमी कपड्यात व्यवस्थित बांधून ठेवलेले असावयाचे. त्याला कोणाचाही हात लागू नये म्हणून ती फार जपत असते. तिच्या या शुद्ध भावनेमुळेच एवढ्या लहान वयातही ग्रंथातील गूढ अर्थाचे तिला आकलन करता आले असावे असे मला वाटते. बाळाने आपल्या खेळण्यातील पाळण्यात गोपाळकृष्णाची मूर्ती बसवली होती. रात्री उंदीरांनी ती खाली पाडली. सकाळी उठल्याबरोबर तिने पाळण्याकडे पाहिले. तोच कृष्णाची मूर्ती खाली पडलेली तिला आढळून आली. तिने ती उचलून हृदयाशी धरली आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. बाबूरावांनी बाळाला तिच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा बाळ हुंदके देत देत म्हणाली, माझा कृष्ण पाळण्यातून खाली पडला, त्याला किती दुखले असेल. त्यावर बाबूराव म्हणाले, हे पहा बाळ, जो खरा देव आहे ना, तो गुप्तपणे आपल्या हृदयात वसत आहे. केवळ त्याची आठवण आपल्यास सतत राहावी यासाठी आपण मूर्तीपूजा करावयाची असते. देवाला कधी दुखते ते तुला सांगू का? आम्ही जर त्याला विसरून गेलो तर मात्र त्याला दुखते, म्हणजे अतिशय वाईट वाटते. हे ऐकून बाळचे समाधान झाले. या वयापासूनच बाळला वृक्ष, कृमी, कीटक, पशु, पक्षी कोणताही प्राणी असो त्यांना दुखविणे हे मोठे पाप आहे असे वाटत होते. त्यामुळे फुले तोडीत असता तिच्याकडून चुकून सुद्धा कधी कळी तोडली जात नसे. एकदा फुले तोडीत असता बाळकडून एक कळी चुकून तोडली गेली तेव्हा आपल्याकडून आज मोठा अपराध घडला असे वाटून तिला रडू कोसळले. इतकेच नव्हे तर त्या चुकीबद्दल आपणास क्षमा कर आणि पुन्हा आपल्याकडून अशी चूक होऊ देऊ नकोस अशी तिने देवाजवळ प्रार्थना केली. एकदा भागूने बाळाला विचारले, बाळ, फुले तोडली तर त्यांना दुःख होत नाही का ग? त्यावर बाळ म्हणाली, जसे म्हातारी माणसे मरावयाची हे ठरलेले आहे म्हणून तरुण माणसे मेली की जास्त दुःख होते, त्याप्रमाणे कळ्यांची फुले तो झाल्यावर ती डोक्यात घालण्यासाठी किंवा देवाला वाहण्यासाठी काढली तर झाडांना विशेष दुःख होत नाही. जरी आम्ही फुले काढली नाहीत तरी ती गळून पडून वायाच जाणार ना, म्हणून फुले तोडण्यात दोष नाही असे मला वाटते. लहानपणापासून वायफळ बोलणे बाळाला आवडत नव्हते असेच म्हणावे लागेल. एके दिवशी डॉक्टर सन्नी यांनी बाळाला प्रश्न केला, मोठे मोठे विद्वान देखील त्याला भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, त्याला तू किशन किशन कसे ग म्हणतीस? बाळ म्हणाली, तुम्हाला गावातले लोक डॉक्टर साहेब म्हणतात, पण भाऊ बहीण मुले ही सर्व अण्णा म्हणतात का? तर त्यांना तुम्ही अगदी जवळचे वाटता म्हणून. त्याप्रमाणे जोपर्यंत देव मला परका वाटत होता तोपर्यंत मी त्याला भगवान श्रीकृष्ण वैकुंठपती असे म्हणत होते. आता तो माझाच झाला आहे म्हणून मी त्याला किशन, किट्ट्या
किटन्ना इत्यादी नावाने हाक मारते. बाळ इतर मुली जे काही करतात ते सर्व दुसऱ्यांनी केलेल्या गोष्टीचेच अनुकरण असते, पण तुझी करणी मात्र नेहमी स्वतःच्या मनानेच केलेली आढळून येते. हे तुला कसे ग साधते? तेव्हा यमुनाक्का, मला एखादी गोष्ट करावीशी वाटली की माझा कृष्ण मला ती शिकवितो, मग मी त्याप्रमाणे करते, असे बाळने त्यांना उत्तर दिले. बाळाला वडील माणसांना कोणी बोललेले बिलकुल आवडत नसे. बाळाचे वय जरी लहान होते तरी तिचे लक्ष चोहोकडे असे. बोलल्याप्रमाणे वागण्याचा बाळाचा स्वभाव असल्यामुळे दुसऱ्यांकडून तसे वागणे घडले नाही की साहजिकच तिच्या भावनेला धक्का बसे. बाळाचा आहार मूळचा सात्विक म्हणजे दूध भात, वरण आणि पापड. चहा कॉफीचा वास देखील तिला सहन होत नसे. दुसऱ्यांना अपशब्द बोलणे, चहाड्या सांगणे, निंदा करणे, वडील माणसांचा अपमान करणे, उसणे आणणे, उधारी करणे, स्वतःचा किंवा आपल्या माणसांचा मोठेपणा लोकांना सांगणे, मोठ्या माणसांनी बोलताना मुलांनी ते ऐकत जवळ उभे राहणे, हॉटेलचे खाणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, खोटे बोलणे, वाया बडबड करणे इत्यादी दुर्गुण बाबूरावांना बिलकुल आवडत नसत. बाळाच्या ठिकाणी ते दुर्गुण नसल्यामुळे बाबूरावांना ती फार फार आवडत होती. या वाढदिवसानिमित्त बाळाच्यासाठी पर्कल पोलक्याकरिता बाबूरावांनी फुलाफुलांचे पोपटी रंगाचे कापड आणून ते शिंप्याजवळ दिले, पण पोलके अंगालाच बसेनासे झाले. त्यावर दुसरे शिवले ते फारच सैल झाले. तेव्हापासून शिंप्याजवळ कपडे देणे बाळाला आवडेनासे होऊन स्वतः बेतून स्वहस्ताने शिवून ती वापरू लागली. अद्यापही ते आईंचे व्रत तसेच चालू आहे. ते पलकल पोलके पाण्यात घातल्याबरोबर त्याचा पोपटी रंग सर्व जाऊन ते फिक्कट दिसू लागले. तेव्हापासून रंगीत कापडावरचे तिचे लक्षच उडाले. बाळाला दुसऱ्याचे कपडे वापरणे अजिबात आवडत नसे. इतकेच नव्हे तर तिचे कपडे जर दुसऱ्यांनी कोणी वापरले तर ते परत ती कधीही वापरत नसे. एकदा तिचा पंच तिच्या सख्या भावाकडून चुकून वापरला गेला तर तिने तो परत वापरला नाही. तिचा असा स्वभाव असल्यामुळे तिच्या नेसण्याच्या किंवा अंतरण्याच्या कपड्याला हात लावण्यास सर्वजण कचरत असत. आपले कपडे मळतील म्हणून वाटेल तिकडे बसणे तिला आवडत नसे. तिची बसण्याची एक लहानशी चटई होती. कोठे बसावयाचे झाल्यास ती चटई अंथरूनच बाळ बसत असे. एकदा भोजनारंभी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे हा श्लोक सर्वजण म्हणू लागले. त्या समयी बाळ श्लोक न म्हणता हात जोडून डोळे मिटून स्वस्थ बसून राहिली. ते पाहून गिरजाबाईंनी, बाळ तू का श्लोक म्हटला नाहीस असे विचारले. तेव्हा जेवणाला बसल्यावेळी तोंडात घास घालीत असता, ज्यात खर्च नाही, त्रास नाही असे जे फुकटचे हरिनाम ते घेत जा. जेवणात जरी पोट भरण्याचा उद्देश असला तरी प्रत्येक घासाबरोबर जर देवाचे नाव घेणे होईल तर यज्ञात आहुती टाकल्याचे पुण्य लाभेल, असे समर्थ रामदास आपल्या अधिकारवाणीने श्लोक रूपाने आम्हाला सांगत आहेत, म्हणून मी एकचित्ताने ते ऐकत होते, असे बाळने उत्तर दिले. बाळाला कोणी कोणाची निंदा केलेली बिलकुल आवडत नसे. स्वतःची स्तुती कोणी केली तर ती बाळाला आवडत नसे. आजींनी गोष्टी सांगत असता त्यामध्ये ज्ञान, आत्मा, ब्रह्म इत्यादी एखादा गूढ शब्द आला की त्याचे लगेच बाळ स्पष्टीकरण करून घेत असे. एके दिवशी पोथी वाचून सांगत असता त्यामध्ये ज्ञान हा शब्द आल्याबरोबर आजी ज्ञान म्हणजे काय ग असे बाळने प्रश्न केला. आजीने उत्तर दिले, गुरुकृपा झाल्यावरच त्याचा अनुभव येतो. बाळ, गुरुकृपा केव्हा होते? आजी म्हणाली, गुरुच्या मनाप्रमाणे सेवा घडल्यावर. बाळ, गुरु कोठे असतात? आजी म्हणाली, गुरु हे परमेश्वराने नेमून दिलेल्या ठिकाणी असतात, पण त्यांच्या दर्शनाची तळमळ लागल्याशिवाय त्यांची आपणास भेट होत नाही. बाळ म्हणाली, आजी तळमळ म्हणजे काय ग? आजी, फार भूक लागली की जसा जीव कासावीस होतो त्याप्रमाणे ज्ञानाचीही भूक लागावयाची असते. देवाच्या दर्शनाशिवाय इतर काहीच नकोसे होऊन जी अत्यंत बैचैन अशी अवस्था होते त्या स्थितीला तळमळ असे म्हणतात. एकंदरीत अशा प्रकारे बाळच्या वयाची 14 वर्षे हा म्हणता निघून गेली. तिचा सहवास ज्यांना ज्यांना मिळाला त्या सर्वांना 14 वर्षाचा काळ म्हणजे एका क्षणासारखा भासला असेल. ज्यांनी तिच्या बाळपणातील आनंद लुटला त्या सर्वांना ती सासरी गेल्यावर आपल्याला जणू आनंदाचे स्वप्नच पडले होते की काय असे वाटले असेल.
बाळ म्हणजे जणू आनंदाचा समुद्रच, तिच्या लीला म्हणजे त्या आनंद समुद्रातील लहरी. अशा या आनंद लहरीतील तुषार ज्यांच्या अंगावर उडाले असतील ते खरोखरच धन्य होत. ओम नमः शिवाय.